खरं तर संध्या भगत जी घडली आहे ही संघर्षातून घडलेली आहे. संध्या भगत होणं हे सोपं नाही आहे. ज्ञानेश्वरांनाही सुटलं नाही आहे, तुकाराम महाराजांनाही सुटलं नाही, पांडुरंगांनाही ह्या सगळ्या गोष्टीतून सुटकारा झाला नाही. तर आपण तर सामान्य माणसं आहेत. समाजाने त्यावर फुंकर घालायची सोडून समाज त्यावर आणखीन घात करतो, समाज त्या स्त्रीला आणखीन टार्गेट करतो. हे बिबटे हजार होण्यापर्यंत तुम्ही काय करत होतात? इकडचे राजकारण्यांची काही याच्यामध्ये भूमिका होती की नव्हती? काहीच केलं नाही. मग तुम्ही इतके माणसांचे बळी जाताय, जाऊ दे, आपल्यापर्यंत येत नाही आहे ना. लोकांचे हाल होत आहेत, होऊ दे, आपल्यापर्यंत येत नाही. आपण या AC गाडीने फिरतोय, आपण गाडीच्या काचा खाली करत नाहीत. असे कितीतरी लोक आहेत, असे कितीतरी माणसं आहेत इथे राजकारणामध्ये आहेत. मग तुम्ही काय केलं? विकास काय केला? प्रशासनावर तुमची पकड नाही. जर प्रशासनावर तुमची पकड असती तर खाली झटझट झटझट काम झाले असते. हे होत नाही, हे होताना दिसत नाही. लक्षात घ्या. गटामध्ये रस्ते शासन पास करून देतोय, आपण करतोय. लाईट खांबळे पास करून देतोय, आपण लावतोय. याच्या व्यतिरिक्त गटामध्ये तुम्ही काय दिलं हे मला सांगा. ताई, आम्हाला बदल हवा आहे. आम्ही उबगलोय आता. आधीच्या लोकांना आम्ही उबगलोय. आम्हाला बदल पाहिजे आणि जो आमच्यासाठी काही करेल त्यांच्यासोबत आम्ही कायम आहे. आणि हा जनतेचा विश्वास आहे, माझा नाही आहे. ही जनता सांगते मला. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर ज्यांनी गुलमोहर NGOच्या माध्यमातून केवळ पुणे जिल्ह्यातच नाही, मुंबईला नाही, तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांसाठी असतील, विद्यार्थिनींसाठी असतील, महिलांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, अनेक उपक्रम राबवल्याने त्या ठिकाणी समाजकार्य केलं. त्या म्हणजे संध्याताई भगत माझ्यासोबत आहेत. खरं तर आता कौटुंबिक जीवनातून सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यातून आता राजकारणाकडे त्या वाटचाल करतायत. आणि ही वाटचाल करत असताना नक्कीच त्यांना अनेक नवीन अनुभव येत आहेत, शिकतायत आणि प्रस्थापित संस्थेला सामोरे जात आहेत आणि आपलं जे काही आहे राजकीय क्षेत्रातलं वजन त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. राजकीय क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ताई आपल्यासोबत आहे. ताई, LDTV मध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार लक्ष्मणजी. खरं तर कौटुंबिक जीवनातून समाजकार्य आणि समाजकार्यातून राजकारण असा प्रवास तुमचा सुरू झालेला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाकडून इच्छुक आहात. तुमची तयारी सुरू आहे. जनसामान्यांमध्ये जात आहेत, गाठीभेटी घेत आहेत, मतदारांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत. तर राजकारणाला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं समाजकार्य कसं होतं, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. खरं तर संध्या भगत जी घडली आहे ही संघर्षातून घडलेली आहे. संध्या भगत होणं हे सोपं नाही आहे. खरं तर जीवनाची सुरुवात जी झाली ती खडतर प्रवासाने झाली. ज्या वेळेला मुलींचं लग्न होतं त्या वयात मला वैधव्य आलेलं आहे. वयाच्या 29 ते 30 वर्षामध्ये माझे मिस्टर मला सोडून गेलेले आहे देवाघरी. आणि त्यानंतर जीवनाचा खरा संघर्ष एका स्त्रीला समजतो त्याप्रमाणे तो मलाही समजला. माझी 7 वर्षाची मुलगी, तिला वाढवताना जो काही संघर्ष करावा लागला तो तर माझ्यासारख्या सगळ्या स्त्रियांना माहितीच आहे काय संघर्ष करावा लागतो. त्याच्यातून कधीही माघार मी घेतली नाही. मी उभारी धरली. खूप त्रास झाला. लोकांनी अक्षरशः नको ते बोलणं केलं, नको तशी वागणूक दिली. पण हा एक समाजाचा भाग आहे. ज्ञानेश्वरांनाही सुटलं नाही आहे, तुकाराम महाराजांनाही सुटलं नाही, पांडुरंगांनाही ह्या सगळ्या गोष्टीतून सुटकारा झाला नाही. तर आपण तर सामान्य माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्या वाटेला जे आलं आहे ते आपल्या वाटेलाही आलेलं आहे. त्याच्यातून मी संघर्ष करून पुढे आलेली आहे. 2012ला माझे मिस्टर मला सोडून गेले. 2012 नंतर ब्युटी पार्लर, महिला ब्युटी पार्लर या छोट्या व्यवसायातून माझी सुरुवात झाली. आणि तो व्यवसाय करता 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 जेव्हा महिलांची दुःख मी ऐकायची, ज्या महिला पार्लरमध्ये यायच्या त्यांची दुःख ते मला सांगायची. आणि त्यानंतर कुठेतरी मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या पिसलेल्या ज्या स्त्री आहेत ती मी एकटी नाही आहे. अशा कितीतरी स्त्रिया आहेत. त्यांच्यासाठी कोणीतरी एक आवाज म्हणून उभं राहिलं पाहिजे. आणि ती सुरुवात मी केली. कारण कसं होतं, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं शिवाजी जन्माला यावा पण लोकांच्या घरात. पण मला तसं नाही वाटलं. मला असं वाटलं की जे काही करायचं ना ते आपणच उभं राहिलं पाहिजे. आणि आपल्याकडे छत्रपतींचा वारसा आहे, संघर्षाचा वारसा आहे.
आणि त्यामुळे मी उभी राहिले. पार्लरपासून सुरुवात केली, त्यानंतर स्वतःची संस्था टाकली. 2015मध्ये गुलमोहर NGO स्थापन केली. त्याच्यामध्ये अनेक महिलांना रोजगार मिळाले. जवळजवळ 5,500 ते 6,000 महिलांना मी मुंबईमध्ये रोजगार दिलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेकदा ट्रेनिंग घेऊन महिलांना त्यांचे व्यवसाय उभे करून दिलेले आहेत. अशी बरीचशी छोटी मोठी कामं करत ही संघर्ष कन्या आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. कोरोना काळातही बऱ्याच लोकांना आम्ही माझ्या NGOच्या मार्फत मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल म्हणजे ज्या सेक्स वर्कर महिला असतात, त्यांच्याकडे समाजाचं दुर्लक्ष असतं, अशा महिलांनाही मी आपलं समजून त्यांना भरपूर मदत केलेली आहे. हे करत असताना असं कुठेतरी वाटलं मला की आपण जे करतोय त्यासाठी कुठेतरी एखादं पद असणं गरजेचं आहे. आणि त्यातून मग भाजपसारख्या मोठ्या पक्षाने मला संधी दिली मुंबईमध्ये आणि भायखळा उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केली, विधानसभा उपाध्यक्ष. तिथे मी जवळजवळ 3-1 वर्ष काम केलं आणि त्यानंतर असं वाटलं की कौटुंबिक जीवन थोडंसं, माझी मुलगी मोठी झाली, ती आज डॉक्टर बनते. त्याच्यानंतर असं वाटलं की गावाकडे जायला पाहिजे. खरी गरज गावच्या लोकांना आहे किंवा गावच्या महिलांना आहे, सक्षमीकरणाची गरज आहे असं वाटलं आणि त्यानुसार मी इकडे आलो. खरं तर तुमचा जो काही कौटुंबिक जीवनापासूनचा संघर्ष आहे तो ऐकल्याच्या नंतर खरंच कुठेतरी शांत राहावं, ऐकावं आणि ऐकतच राहावं असं वाटतं. कारण की एका स्त्रीच्या आयुष्यातून आयुष्याचा जोडीदार निघून जाणं 2012 साली आणि आता 2025मध्ये आहोत, म्हणजे 12-13 वर्ष ह्या गोष्टीला झाली. आज आपण राजकारणातली संध्याताई पाहतोयत, परंतु ज्या वेळेस संध्याताईंच्या वाट्यालाही दुःख आलं त्यावेळेस संध्याताईला काय संघर्ष करावा लागला, अशा कोणत्या गोष्टी होत्या की जेणेकरून असं वाटलं होतं की कठीण आहे, पण तरीसुद्धा तुम्ही ठामपणानं भूमिका घेतलीत, उभ्या राहिल्यात तुमच्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी? काय नेमकं? लक्ष्मणजी, संघर्ष एक असेल तर सांगू शकते मी. अनेक संघर्ष आहे, पण तरी पण एक अधोरेखित करून सांगते. म्हणजे तुमच्या मार्फत तुमच्या सर्व लोकांना, चॅनलच्या सर्व लोकांना आणि सर्व समाजाला मी एक गोष्ट सांगते. जेव्हा स्त्री विधवा होते त्यावेळेला तिच्यातलं ती पण जे असतं ना ते मेलेलं नसतं. तिच्यातलं ती पण जे आहे ना ते अगदी हळूवार आणि कोमल झालेलं असतं. आणि समाजाने त्यावर फुंकर घालायची सोडून समाज त्यावर आणखीन घात करतो. समाज त्या स्त्रीला आणखीन टार्गेट करतो की तुला हळदी कुंकू लावणार नाही, तुला ह्या ओटी भरण्याचा अधिकार नाही आहे, तुला पूजेला बसण्याचा अधिकार नाही आहे. अशी कितीतरी गोष्टी आहे. हा समाजाने घालून दिलेला पगडा आपल्यावरती आहे आणि हा कुठेतरी मिटला पाहिजे. ठीक आहे, एक जोडीदार निघून गेला, पण ती जिवंत असताना तिला तुम्ही यातना देणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे हा प्रश्न तुमच्या मार्फत मी समाजाला विचारते. आज ही मुलाखत आज लाखो माणसं, लाखो महिला बघत असतील. जी महिला ह्या संघर्षातून गेलेली आहे त्या महिलेला तुम्ही विचारा की जिचा पती गेला आहे, तिला एक आधाराची गरज असते. मग तो आधार तुम्ही भावाने देऊ दे, बहिणीने देऊ दे, समाजाने देऊ दे, घराला सासू सासऱ्याने देऊ दे, पण आपल्या समाजामध्ये अगदी उलट घडतं. त्या स्त्रीला तुम्ही जितके टार्गेट करू शकता तेवढं टार्गेट करता आणि तिला एवढं खच्चीकरण करता आणि त्यामुळे त्या अशा प्रकारच्या स्त्रिया, माझ्यासारख्या स्त्रिया पुढे येत नाहीत आणि त्यांना तुम्ही पाय ओढता, त्यांच्या मागे खच्चीकरण करताय. पण हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे माझ्या बाबतीत झालं लक्ष्मणजी. आणि पण ही संध्या भगत त्यातली नव्हती, खच्चीकरण करून घेणाऱ्यातली नव्हती. कारण आज मी उभी राहिल्यानंतर माझ्या मागे आज हजारो माता भगिनी उभ्या राहणार आहेत हे मला कळलं आणि म्हणून मी अगदी डेअरिंग करून उभी राहिले आणि खरंच तसंच झालं. आज बरेचसे हात आहेत, बरेचशा महिला आहेत ज्या माझ्या मागे आज उभ्या आहेत की ताई तुम्ही हे पाऊल उचलले अगदी योग्य आहे. खरं तर तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये काम करता महिलांसाठी, एका संध्याची आता संध्या ताई झालेली आहे, महिलांनी तुम्हाला स्वीकारलं आहे. खरं तर तुम्ही राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं ते व्यक्तिमत्व लोकांना समजणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तो व्यक्ती, त्या व्यक्तीचा संघर्ष आणि समाजासाठीची असलेली तळमळ जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकांना त्या व्यक्तीची महती कळत नाही किंवा महत्त्व कळत नाही. खऱ्या अर्थानं LDTV मराठीच्या माध्यमातून नेमकं संध्याताई काय आहेत, ते का उभ्या आहेत आणि ते काय ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत हेच पोहोचवण्याचा आमचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. खरं तर तुमच्या नावाच्या आधी श्रीमती असतं, परंतु त्या श्रीमतीच्या आधीसुद्धा आम्हाला शिवकन्या हा शब्द पाहायला भेटतो. ते शिवकन्या या शब्दामागचं कारण नेमकं काय आणि कधीपासून तुम्ही तो शब्द लावतात किंवा इतर जे तुम्हाला शुभेच्छा देताना किंवा डिझाईनवरती आम्ही तो शब्द प्रामुख्याने पाहतो, काय त्याचं? शिवकन्या म्हणजे
छत्रपतींची कन्या. छत्रपतींनी जे आम्हाला घडवले, छत्रपतींनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे की संघर्षाला घाबरायचं नाही. जिजाऊंनी जे छत्रपतींना घडवले आणि छत्रपतींचा वारसा घेऊन आपण पुढे आलेलो आहोत. आम्ही घाबरणार नाही, आम्ही कुठेही रणांगण सोडणार नाही. जे काही आमच्या वाट्याला दुःख येईल, जी काही संकट येईल, पदर खोचून त्या संकटांना मात देण्यासाठी मी उभी आहे आणि त्यासाठी हे शिवकन्या मी नाव लावलेलं आहे. खरं तर अनेक ठिकाणी सामाजिक कार्य केल्याच्या नंतर म्हणजे मुंबई असेल, जुन्नर तालुका असेल, आता तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला राजकीय वारसा वगैरे आहे की तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतलायत आणि स्वतः नेतृत्व करण्यासाठी उतरलात? लक्ष्मणजी, मला कोणताही राजकीय वारसा नाही. आमच्या घरात कोणीही राजकारणात कधीही नव्हतं. माझे वडील माझ्या जन्माच्या आधी म्हणजे आजपासून एक 40 वर्षापूर्वी बाळासाहेबांबरोबर काम करायचे. एक सामान्य. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर हापूसबाग आणि एक सासर खानापूर. माझ्या जन्माच्या आधी माझे वडील बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. पण त्यांनी पुढे कोणतंही पद घेतलं नाही किंवा कोणताही एक राजकीय वारसा चालवला नाही. आणि त्यानुसार मग मलाही त्या पद्धतीचा वारसा, आम्ही नॉर्मल कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते म्हणूनच आम्ही काम करतोय. राजकीय वारसा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाहीत. हे सामाजिक कार्य करता करता असं काय घडलं की जेणेकरून संध्याताईंना वाटलं की आता राजकारणामध्ये गेलं पाहिजे? लक्ष्मणजी, खरंच सांगायला खेद वाटतो की हा शिवजन्मभूमी, ही आपली शिवजन्मभूमी, याला इतकी मोठी ताकद आहे. हे जे नाव आहे आज अख्ख्या महाराष्ट्रात नाही, जगाच्या पाठीवर हे नाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण प्रत्यक्ष जर तुम्ही पाहिलं, तुम्ही आज गटात फिरताय, तालुक्यात फिरताय, पूर्ण आपल्या तालुक्याला तुम्हाला असं वाटतं का की खरंच हा तालुका नावाप्रमाणे शोभतोय? म्हणजे हा प्रश्न मी उपस्थित करते. अजिबात नाही. मी आज खेडोपाडी फिरते. अजूनही आपण 2025मध्ये आलेलो आहोत. अजूनही तुम्ही इकडचे रस्ते पहा ना. इकडचे तुम्ही आता हे बिबट्याचं सध्याचं प्रकरण तुम्हाला सांगते. आज बिबट्यांचं प्रकरण जर मी काढते, बिबटे आज नाही म्हटलं तर 1000पेक्षा जास्त संख्या आपल्या तालुक्यामध्ये आहे. मग एक सामान्य प्रश्न मी तुमच्या मार्फत विचारते, अचानक हे 1000 बिबटे वरून खाली पडले का? हे बिबटे 1000 होण्यापर्यंत तुम्ही काय करत होतात? इकडचे राजकारण्यांची काही याच्यामध्ये भूमिका होती की नव्हती? काहीच केलं नाही. मग तुम्ही इतके माणसांचे बळी जाताय, जाऊ दे, आपल्यापर्यंत येत नाही आहे ना. लोकांचे हाल होत आहेत, होऊ दे, आपल्यापर्यंत येत नाही. आपण AC गाडीने फिरतोय, आपण गाडीच्या काचा खाली करत नाहीत. असे कितीतरी लोक आहेत, असे कितीतरी माणसं आहेत इथे राजकारणामध्ये आहेत. मग तुम्ही काय केलं? विकास काय केला? हा प्रश्न मला पडतो. तुम्ही विकास काय केला इकडे? त्यामुळे असं वाटलं की इथे जायला पाहिजे, काहीतरी बदल व्हायला पाहिजे आणि त्यानुसार मग मी इकडे आले. काय आता राजकारणाच्या माध्यमातून विजन काय असेल आणि कोणत्या संस्थेवरती तुम्हाला काम करायला आवडेल? कारण की आमच्यापर्यंत जे पोहोचतंय ते एवढंच पोहोचतंय की संध्याताई भगत ही जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक तर मी लढवणारच आहे. खरं तर एक थोडंसं त्यामागचं एक थोडंसं मागे जाऊन मी कारण सांगते. जसं की मी आत्ता सांगितलं, गटामध्ये विकास व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. पण हे मी एकट्याने केल्याने होणार नाही. इकडचे इथून मागे जे राजकारणामध्ये होते, समाजकारणामध्ये होते, त्या लोकांचाही आपल्याला संबंध आपल्याला येणारच आहे किंवा त्यांचाही आपल्याला वारसा पुढे चालवावंच लागणार आहे. त्यांनी काही केलं नसेल, त्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या आपल्याला पुढे सुधारवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट. आज मी बिबट्याचा विषय सांगितला. आज कितीतरी ठिकाणी लाईट नाही आहेत. आज कुमशेतसारख्या ठिकाणी आज त्या आदिवासी किंवा त्या ठाकर वस्तीमध्ये आज 7 वर्षाचा बालक जातो. त्या 7 वर्षाच्या बालक जाण्यापूर्वी तिकडचे त्या घरातली जी लोक होते ते वनविभागाला सांगत होते की पिंजरे लावा, इकडे लाईटी लावा. ग्रामपंचायतने तिथे लाईटी लावल्या नव्हत्या. मी स्वतः तिथे गेली होती. तिथे विजेचा खांबही आहे पण तिथे लाईट नव्हती. तेच घर सांगत होतं आम्हाला घरकुल पास करून द्या. तेच घर सांगत होतं की आमच्या इथे बिबट्या येतो, इथे पिंजरे लावून द्या. मग ह्या ज्या गोष्टी दुर्लक्षित होतात, ह्या कशामुळे होतात? प्रशासनावर तुमची पकड नाही. जर प्रशासनावर तुमची पकड असती तर खाली झटझट काम झाले असते. हे होत नाही, हे होताना दिसत नाही, लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा एक प्रश्न मी आणखीन तुम्हाला विचारते तुमच्या मार्फत. गटामध्ये रस्ते शासन पास करून देतोय, आपण करतोय. लाईट
खांबळे पास करून देतोय, आपण लावतोय. याच्या व्यतिरिक्त गटामध्ये तुम्ही काय दिलं हे मला सांगा. गटामध्ये आज कितीतरी महिला आहेत, कुठे महिलांचं सक्षमीकरण झालं? कोणत्या कोणत्या बचत गटांना, कोणत्या कोणत्या महिलेला तुम्ही लघु उद्योग दिले मला सांगा. आज आपल्या महिला बचत गटाचे काही स्टॉल लावतात. फक्त वर्षातून एकदा शिवनेरीला जेव्हा आपली जत्रा भरलेली असते शिवजयंतीच्या दिवशी, त्याच्यानंतर कोणती महिला तुम्हाला काय करताना दिसते सांगा. किती मागे आपण. जुन्नर तालुक्यामधील किती युवक तुम्ही पोलीस भरतीसाठी पाठवले सांगा. हे माझे प्रश्न आहेत. आपला तालुका कुठे चालला आहे, आपला वारसा कुणाचा आहे आणि आपण करतोय काय, याचा आत्मचिंतन तुम्हीच करा. जर नेतृत्व करण्याची संधी जनतेनं संध्याताई भगत यांना दिली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सक्षम असाल? नेतृत्व करण्याची संधी दिली तर मी ते 100 नाही 1000% करेनच, त्याबद्दल दुमत नाही. पण आता संध्या भगतला कोणताही प्लॅटफॉर्म नाही. तरीही ही संध्या भगत आज गरुड शेफसारख्या मोठ्या अकॅडमीशी जाऊन भेट घेऊन आलेली आहे. त्या अकॅडमीला आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणून कितीतरी आपले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना MPSC, UPSC, कलेक्टर, पोलीस, आर्मी, रेल्वे हे जे ट्रेनिंग लागतं त्यासाठी मी प्रयत्न करते. ते इकडे आल्याच्यानंतर आज जे बेरोजगार फिरत आहेत त्यांना कामधंदा मिळेल, त्यांना एक दिशा मिळेल. समाजाला एक दिशा मिळणं गरजेचं आहे, जे आपल्याकडे नाही आहे. कितीतरी कंपन्यांशी मी स्वतः वैयक्तिक जाऊन भेटलेली आहे की आमच्या महिला बचत गटांना रोजगार द्या. महिला काम करतात, शेतात काम करतात, परंतु आज शेतीची अवस्था काय आहे तुम्ही पाहताय. आज अवकाळी पाऊस आहे, निसर्गाचं चक्र कसं फिरतंय, त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण उत्पन्न मिळते असं म्हणू शकत नाही. त्यासाठी जोडधंदा असणं गरजेचं आहे आणि तो जोडधंदा कशा पद्धतीने देता येईल महिलांना यासाठी मी प्रयत्न करते आणि वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना जाऊन भेटते. आज जवळजवळ पुण्याच्या 10 ते 15 कंपन्यांबरोबर माझं टायअप झालेलं आहे. आता लवकरच आपल्या गटामध्ये येऊन महिलांना रोजगार येईल आणि ते तुम्ही पाहाल, ते तुमच्या चॅनलवरच आपण दाखवू या सगळ्या गोष्टी. हे जे आधीपासूनचे इथले जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना संध्याताई भगत टक्कर देऊ शकते? नक्कीच नक्कीच देऊ शकते. काय मास्टर प्लॅन असेल किंवा काय नियोजन केलेलं आहे? मास्टर प्लॅन असं सांगणार कसा? कारण की जे प्रस्थापित राजकारणी आहेत किंवा जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्या सामोरे जात असताना किंवा त्यांना अपोज जाऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजय खेचून आणणे तेवढी वाटते तितकी सोपी गोष्ट नसते. तर त्याच्यासाठी अनेक रणनीती आखावी लागते, राजकारणाच्या डावपेच त्या ठिकाणी टाकाव्या लागतात. संध्याताईंकडे असे काही प्लॅन्स आहेत? संध्याताई मला वाटतं मागच्या एका मुलाखतीमध्ये मला वाटतं कुठच्या तरी एका व्यक्तीने सांगितलं होतं, ही संध्याताई दिसते तेवढी सोपी नाही. मी काय म्हटलं तुम्हाला की महाराजांचे वंशज आम्ही आहो आणि महाराज कशामध्ये एक्सपर्ट होते? गनिमी काव्यांमध्ये. असे गनिमी काव्ये तुम्हाला बघायला आणि झेलायलाही मिळतील पुढे जाऊन. मतदारसंघामध्ये तुम्ही मागच्या काही महिन्यांपासून फिरतायत, काय परिस्थिती आहे, काय तुम्हाला जाणवतंय? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे. उलट लोक आहेत ना, सांगू नये पण मला बोलावं वाटतं. लोक कधी कधी आहे ना चॅनलवरती वेगळं सांगतात की आम्ही याच्यासोबत आहे, आम्ही त्याच्यासोबत आहे. थोडं खुलेपणाने जाऊ द्यात. काय जर तुम्ही आज ओपन अप झालात, बोललात तर ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि जर तुम्ही मनात ठेवलं तर इलेक्शन निघून जाईल आणि मनातलं मनातच राहील. नाही नाही, तसं नाही आहे. लोकांना बघा, तुमच्यासारखे जे चॅनलवाले आहेत जे बरेचसे लोकांमध्ये फिरतात, त्यामुळे लोकांना विचारलं जातं की तुम्ही कोणाला मत देणार, तुम्ही कोणासोबत आहे. लोक सांगतात, मोघमपणे सांगतात. पण खरी परिस्थिती काय आहे ना, जेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचते त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मला ऐकायला पण मिळतात, बघायला पण मिळतात की ताई आम्हाला बदल हवा आहे, आम्ही उबगलो आहे. आता आधीच्या लोकांना आम्ही उबगलो आहे, आम्हाला बदल पाहिजे आणि जो आमच्यासाठी काही करेल त्यांच्यासोबत आम्ही कायम आहे. आणि हा जनतेचा विश्वास आहे, माझा नाही आहे. ही जनता सांगते मला आणि पुढे जनतेचा कौल जो असेल तो मान्यच आहे ना, काही असेल तो. सावरगाव कुसूर जिल्हा परिषद जो गट आहे, आता नव्यानं सावरगाव कुसूर आहे, त्यावेळेसचा सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गट आहे. मुंबईहून आलेल्या उमेदवारांना संधी देण्याचं काम सावरगाव धालेवाडी गटानं त्यावेळी केलेलं आहे. आता नव्यानं संध्याताई सुद्धा आलेल्या आहेत, मुंबईवरूनच आहेत. काय अपेक्षा आहे किंवा आशा वगैरे आहे? नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, मी फार गरीब घरातली मुलगी आणि सामान्य घरातली मुलगी आहे. माझ्या राजकारणातून काही फार अपेक्षा नाही आहे. उलट माझ्या अपेक्षा अशा आहेत की माझ्या जुन्नर तालुक्यातील माझ्या सर्व माता भगिनी, माझे सर्व युवक वर्ग यांचं चांगलं होऊन सक्षमीकरण झालं पाहिजे.
प्रत्येकाला काम आणि कामाला दाम मिळाला पाहिजे, हेच माझं धोरण आहे. बाकी राजकारणातून पैसा कमवण्याचा माझा मानस कधीही नव्हता आणि कधीही नसणार आहे याच्या पुढेही. जर तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत जिल्हा परिषदेच्या, तर तुमचं एक व्हिजन असू शकतं, कारण की कोणताही उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असताना त्याचं एक व्हिजन असतं, विकास कामांची ध्येय धोरणं ठरलेली असतात, प्लॅनिंग असतं. संध्याताईंचं काय प्लॅनिंग आहे? जर निवडणुकीला सामोरे जात आहेत तर एक आव्हान का आश्वासन द्यावं लागतं मतदारांना की मी हे करणार आहे ते करणार आहे. संध्याताईंकडे काय आहे? आश्वासन पूर्ण करणारी लोक वेगळी असतात आणि फक्त आश्वासनं देणारी वेगळी असतात. त्याप्रमाणे आश्वासन पूर्ण करणारी मी व्यक्ती आहे आणि आश्वासन देण्यापेक्षा खरंच जनतेचं असं कितीतरी कामं आहेत. लक्ष्मणजी, आज मीना खोरे हा सगळ्यात मोठा प्रकल्प आपल्या ते झालेला नाही अजून. मीना खोरेचा खूप मोठा एक समस्या, आज कितीतरी लोकांना पाणी पुरवठा नाही आहे तिथे, की झुंजत आहेत लोक, कितीतरी वर्ष झुंजत आहेत लोक. तर सगळ्यात पहिला मी तो प्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर तालुक्यामध्ये जे काही प्रश्न चालला आहे त्यासाठीही मी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आणि मला जर संधी मिळालीच, कसं असतं कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा लागतो आणि तो प्लॅटफॉर्म माझ्या पद्धतीने मी आतापर्यंत झुंज देतेच आहे किंवा आवाज उठवतेच आहे. पण ज्यावेळेला मला तो प्लॅटफॉर्म मिळेल त्यावेळेला मी 100% त्यांना टक्कर देईन ह्या गोष्टीसाठी आणि शब्द देते की खरंच मला संधी लोकांनी दिली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. लोकांचा विश्वास मी नक्कीच परिपूर्णाला नेईन. मतदारसंघामध्ये तुम्ही फिरताय तर फिरताना काय अडचणी येत आहेत? म्हणजे नागरिकांच्या असतील, पक्षाच्या असतील, इतर उमेदवारांच्या असतील? अडचणी अशा उमेदवारांच्या अडचणींना मी कधी बघत नाही. मी सामान्य जनतेसाठी काम करते ना, मी इतर लोकांचं मी कधीच पाहत नाही. सामान्य जनतेला अडचण म्हणजे आता सध्या बिबट्यांची फार मोठी समस्या आहे, ती अडचण आहे. जागोजागी आजही लाईट नाही. बघा, काल मी कासारवाडीला स्वतःच्या स्वखर्चातून लाईट पाठवलेल्या आहेत. लाईट नाही आहे तिथे, बिबट्या फिरतोय, पिंजरे लावले, बिबट्या पकडला गेला, परंतु लाईटीच्या अभावी तिथे फार भयानक स्थिती होती. मी स्वतः गावकऱ्यांची मिटिंग घेतली, त्यांना लाईट दिले, तेही खुश झाले. त्याच्यानंतर निमदरीला गेले होते. निमदरीला बायकांनी बऱ्याचशा समस्या मांडल्या होत्या. ताई, सक्षमीकरणासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे, शेतीमध्ये परवडत नाही. ठीक आहे म्हटलं, काय पाहिजे, त्यांनी जी काही मागणी केली ती परिपूर्ण केली त्यांची. असं छोटं मोठं मी माझ्या पद्धतीला, माझ्या पॉकेटला परवडेल असं, कारण ही संध्याताईला कोणत्या राजकीय वारसा नाही आणि संध्याताई काय मोठी घराणेशाही घेऊन आलेली नाही आहे. तुमच्यातली सामान्य स्त्री आहे मी. त्यामुळे माझ्या पॉकेटला, माझ्या परिवाराला सांभाळून जे काही 2 पैसे मला उरतील त्याच्यातून मी जनसामान्यांसाठी कामं करते. आव्हानं भरपूर आहेत. रस्त्यांची आव्हानं आहेत, लाईटीची आव्हानं आहेत, बिबट्यांची समस्या आहेत, अशी भरपूर आव्हानं सध्या आहेच ना. मुळात सक्षमीकरण होणं माझा जोर त्याच्यावरतीच आहे. माझ्या महिला सक्षम झाल्या की घर सक्षम होणार, घर सक्षम झालं तर देश सक्षम होणार, यावर माझा ठाम विश्वास आहे. खरं तर आमच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही त्या ठिकाणी सडेतोड उत्तर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. शेवटचे एक 2-3 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे. तुम्ही जर निवडणुकीला सामोरे जाताय तर मतदारांनी तुम्हाला मतदान का करावं? मी जे गटामध्ये फिरून गटाची अवस्था तुम्हाला मगाशीच सांगितलेली आहे आणि ते सोडवण्यासाठी मी क्रिकेटच्या स्पर्धा भरवत नाही. ते सोडवण्यासाठी मी हळदी कुंकू आणि नुसते होम मिनिस्टर भरवत नाही. ते सोडवण्यासाठी मी कुठच्याही सहली ट्रिप घालवत करत नाहीत. त्यांच्यामध्ये जाऊन काम करणं, त्यांच्या समस्या ऐकून त्याच्यावर तोडगा काढणं हे तात्काळ करते आणि म्हणून त्यांनी मला निवडून द्यावं. आणि आत्ता कोणतंही पद नसताना जर मी हे करू शकते तर तुम्ही विचार करा, ज्यावेळेला खरंच मी निवडून येईल आणि ज्यावेळेला खरंच माझ्याकडे पद असेल त्यावेळेला माझा गट हा कुठे गेलेला असेल. खरं तर यावेळेसची ही जी निवडणूक होती आहे, म्हणजे माझा असा अभ्यास आहे, मी 2016पासून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो आहे. थोडाफार अभ्यास आहे, खूप जास्त नाही, थोडाफार आहे. याच्या आधीच्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्या तुलनेत आता जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि स्पेशली तालुक्यातल्या 8 गटांच्या तुलनेत, म्हणजे 7 गटांच्या तुलनेत आपला जो गट आहे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट, अटीतटीची लढाई होणार आहे. इथे साम दाम दंड भेद आणि अर्थकारण याची बाजी लागणार आहे. संध्याताई ह्या सगळ्याच्या विरोधात पुरून उरेल की दमछाक होईल? नक्कीच कुठेही मी घाबरणार नाही आहे आणि सगळे सामदाम दंडभेद आम्हालाही करता येतात. परंतु जे गटाला पाहिजे पैशाने लोक विकत घेता येत नाहीत.
हे तुम्ही लक्षात घ्या. पैशाने लोक विकत घेता येत नाहीत. लोक भले तुमच्याकडून पैसे घेतील, तुम्ही बळे त्यांच्या खिशात कोंबाल, एखादी बाटली कोंबाल, पण त्याने तुम्हाला मतं मिळतील असं नाही आहे. त्यामुळे याच्या तर विरोधातच आहे मी. लोकांचे 5 वर्ष वाया घालवायचे 500 रुपयाला विकत घेऊन, याच्या पूर्णपणे मी विरोधामध्ये आहे. त्यामुळे लोक सक्षम आहेत, लोक ज्ञानी आहेत, लोकांना माहिती आहे काय करायचं आहे, लोक करणार आणि तुम्हाला ते दिसेलच पुढे. तुमची पूर्ण मुलाखत घेतली, शेवटपर्यंत पक्ष लक्षात आला नाही. कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात? सध्या तर मी शिवसेनेमध्ये आहे. आणि शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मी आहे. धनुष्यबाणामध्ये मी आहे. आणि आमची धनुष्यबाण मला नक्कीच संधी देईल, कारण आमच्या धनुष्यबाणाने मला शब्द दिलेला आहे ना की ताई तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, तुम्ही तयारी करा, तुम्ही लढा, तुमच्यासारखं नेतृत्व पाहिजे. शब्द पक्षाने दिला आहे आणि पक्ष कुठेही या शब्दाला मागे फिरणार नाही याची मला शाश्वती आहे. आणि मग ही संध्याताई काम करते आणि करत राहील. पक्षाच्या बाबतीत बोललात, पण तालुक्याचे जे आमदार आहेत शरददादा सोनवणे हे शिवसेना पक्षात आहेत शिंदे साहेबांच्या. त्यांच्याशी काही बोलणं चालणं किंवा त्यांनी काही आश्वासन दिले? कारण पक्ष निर्णय घेणारे, तिकीट देणारे असं तुम्ही म्हणतायत, तर तिथे आमदारांची भूमिका तितकीच महत्त्वाची वाटते. काय वाटतं? आमदार आमचे सध्या अपक्ष आहेत, त्यामुळे ते शिवसेनेमध्ये आहे असं मी म्हणू शकत नाही. ते शिवसेनेमध्ये होते, परंतु मागच्या इलेक्शनला तुम्ही पाहिलंच की दादा अपक्ष निवडून आलेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रमुख जे आमचे आहेत ते सतत संपर्कामध्ये आहेत आणि त्यांचे शब्द त्यांनी दिलेले आहेत, तर ते पूर्ण करतीलच, नक्कीच पूर्ण करतील. तुमचं गाव आदर्श गाव खानापूर आहे. खानापूरची काय परिस्थिती आहे? पूर्ण गाव खानापूर गाव हे संध्याताईंच्या मागे आहे की तिथे काही गट तट किंवा राजकारण पाहायला भेटतंय? नाही, पूर्ण गाव संध्याताईच्या मागे होतं आणि आहेच. कसं असतं की गावामध्ये प्रत्येक गावाची परिस्थिती असतेच की 10% 20% इकडे तिकडे लोक, शेवटी लोकशाही आहे. मी इतरांसारखे तुम्ही कुठे जाताय, इथे तुम्ही जाऊ नका असं म्हणणारी व्यक्ती नाही आहे. प्रत्येकाला ही लोकशाही आहे, बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. त्यामुळे पण प्रेमाने माझा गाव माझ्या पाठी आहे, दमदाटी करून मागे नाही आहे. हा प्रेमाने माझा गाव, संपूर्ण खानापूर गाव माझ्या मागे, आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी ह्या लेकराला पत्रात घेतलेलं आहे. खरं तर एकूणच तुम्ही ज्या गटामध्ये निवडणूक लढवणार आहात, ज्या गटातून नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहात, त्या गटातल्या मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेल की 5 वर्ष तुम्हाला कामासाठी द्यायची आहेत. 500 रुपये 1000 रुपये देऊन आपण स्वतःला विकायचं नाही आहे, एखाद्या बाटलीसाठी स्वतःला विकायचं नाही आहे. माझे शब्द कडू आहेत, पण मी कान टोचण्याचं काम करते. सगळेच गटातली लोक तशी आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. आमची लोक फार चांगले सुज्ञ लोक आहेत, अगदी हुशार लोक जे असतील तर आमच्या गटामध्ये आहेत. लक्ष्मणजी, मी एवढंच सांगेन की मी तुमच्यासाठी उभी आहे आणि तुमच्यातली बाई आहे मी, तुमच्यातलं तुमचं लेकरू आहे मी. सगळ्यांना संधी देऊन बघितली तुम्ही आणि आज काय परिस्थिती आहे तीही तुमच्या डोळ्यासमोरच आहे. तुम्ही तिथेच आहात, मी तिथेच आणि तेही तिथेच आहेत. एकदा मला संधी देऊन बघा, त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन आणि हा शब्द देते. खरं तर ह्या होत्या संध्याताई भगत की ज्यांनी गुलमोहर NGOच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु आता त्या राजकारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहेत. प्रयत्नही सुरू आहेत. ते आपला मतदारसंघ त्या ठिकाणी पिंजून काढतायत, मतदारांना भेटतायत, गाठीभेटी घेऊन मतदारांचं मनपरिवर्तन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. खरं तर त्या नवख्या आहेत असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे, परंतु त्या अभ्यास करतायत, चाचपडतायत, लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर ही निवडणूक लढवत असताना वाटतं तितकं सोपं नाही. त्यांच्यासमोरची आव्हानंसुद्धा तितकीच तगडी आहेत, पण याही आव्हानांना मी सामोरी जाईल आणि नक्कीच आमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातले ते मतदार मला नक्कीच नेतृत्व करण्याची संधी देतील. मला नेतृत्व करण्याची संधी दिल्याच्या नंतर माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विशेष करून त्यांचा एक मला पॉईंट लक्षात आला, म्हणजे सगळ्यात जास्त भर त्यांचं जर कशावरती असेल तर ते आहे महिला सक्षमीकरण. कारण त्या स्वतः एक संघर्षातून पुढे आलेल्या आहेत. जीवनाचा साथीदार गेल्याच्या नंतर एक स्त्री उभारी धरते, उभी राहते, समाजाचा सामना करते, कुप्रवृत्तीच्या लोकांना सामोरी जाते, स्वतः उभी राहते आणि स्वतःसारखंच इतर महिलांना सुद्धा बळ देण्याचं काम करते. अशा शिवकन्या
या ठिकाणी संध्याताई भगत आपल्यासोबत होत्या, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. ताई, तुम्हाला निवडणुकीसाठी आमच्या LDTV मराठीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपसह मी लक्ष्मण दातखेडे, LDTV मराठी, जुन्नर.